कैरी शिजवून घेतली आपण। हे असं साल काढायचं आणि त्यातला गर काढायचा आहे। हे असं पूर्ण गर काढल्यानंतर असं दिसतं। आपण कच्च्या कैरीचा असा पल्प काढून घेणार आहे। फुल पावडर घेतली आहे। इकडं आपण फुल टाकला याच्यात सगळं। आता त्या गरामध्ये आपण याच्यात पाणी टाकायचं थंड गार। हे सारं मिश्रण आपण ज्युसर मधून एकदा फिरवून घ्यायचंय। ज्युसर मधनं काढल्यावर असं दिसतंय। आता हे मिश्रण असं झालेलं आहे। असं मिश्रण झालंय। असं मिश्रण झाल्यानंतर आपल्याला थंड पाणी ऍड करायचंय त्याच्यामध्ये आणि भरपूर गुळ घ्यायचा। हे आता असं मिश्रण दिसेल आणि असं कैरीचं पूर्ण तयार आहे। आणि मग याच्यात बर्फाचा खडा घालायचा। बर्फाचा खडा घातल्यावर पाण्याचं प्रमाण जास्त होईल। हे पाण्याचं असं मिश्रण आता ठेवून ठेवून बराच वेळ असं झालेलं आहे सुंदर। आता त्याच्यात आपण बर्फाचा गोळा घालणार आहे। आता हे कैरीचं पण छानपैकी तयार झालंय। याच्यात बर्फाचा गोळा आपण टाकलेला आहे। तयार आहे कैरीचं पण।